आणि यानंतर वळूयात मुंबईमधल्या बातमीकडे। मुंबईमध्ये आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा मोर्चा होता सत्याचा मोर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व विरोधकांसह या मोर्चाचं आयोजन केलं होतं। राग व्यक्त करण्याचा, ताकद दाखवण्याचा हा मोर्चा असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी या मोर्चातल्या भाषणादरम्यान केलं। आज फक्त ठिणगी लागलेली आहे, लवकरच या ठिणगीचा वणवा होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। तर लोकशाही टिकवण्यासाठी सत्याचा मोर्चा काढल्याचं शरद पवार यांनी सांगितलं। आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे। हा राग व्यक्त करण्याचा, ताकद दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत समजण्याचा, समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे। या विषयामध्ये अनेक लोकांनी, माझ्या सकट सर्वांनीच या विषयावरती अनेकदा भाष्य केलेलं आहे, भाषणं दिलेली आहेत, बोललेलो आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिल्या प्रथम झाली असेल। ही विरोधी पक्षांची एकजूट नाही, ही लोकशाहीचं प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे। आणि मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा। तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे। आज तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली, त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती।